नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज तुम्ही परत आलेला आहात माझ्या व्हिडिओवर आणि मग आज आम्ही जात आहेत पंढरपूरला। तर पंढरपूरच्या मंदिराला दर्शन करायला आम्ही आज चाललेलो आहे आणि तिथे गेल्यानंतर आम्ही 1-2 दिवसासाठी माझ्या बहिणीकडे राहायला जाणार आहे। तर चला मग जाऊया। काय मग फ्रेंड्स, तुम्ही पंढरपूरला गेला आहात या सीझनमध्ये, एप्रिलच्या सीझन आणि मार्चच्या सीझनमध्ये अगर तुम्ही गेला आहात तर मला जरूर कमेंट करून सांगा, कारण ह्या सीझनमध्ये द्राक्षांचा खूप मस्त सीझन चाललेला असतो। म्हणून आम्ही आमच्या बहिणीकडे जात आहे। तिथे त्यांचा फार्मिंग बिझनेस आहे, ते खूपच सुंदर आणि द्राक्षांचा बिझनेस करतात। तर चला मी तुम्हाला त्यांचं शेती दाखवते। पंढरपूरला जाताना आम्ही हायवेवर एवढे मस्त मस्त व्ह्यूज बघितले होते आणि लिटरली रोड ट्रॅव्हलिंग करायला खूप मजा येत होती आणि आम्ही सकाळचं निघालो होतो म्हणून आम्हाला खूप चांगले व्ह्यूज पण दिसले होते। त्यात आम्हाला हे वीर धरणचं व्ह्यू दिसलं होतं। जर तुम्हाला टाईम भेटेल आणि तुम्ही जर पंढरपूरला जात असाल तर मी जरूर सजेस्ट करेल तुम्ही या धरणाच्या टाईमला जरूर जा आणि इथे तुम्ही थोडा वेळ टाईम स्पेंड करा, बिकॉज इथे आम्हाला टाईम नाही भेटला जायला। नेक्स्ट टाईम मी जरूर इथे जायचा प्रयत्न करेल आणि इथे तुम्ही अगर जात असाल तर जरूर तिथे स्टे करून या, थांबून थोडा वेळ व्ह्यूला एन्जॉय करून मगच तुम्ही पुढे जा। खूपच मस्त व्ह्यू आहे तिथे, लिटरली तिथे मला बीचसारखं फिलिंग येत होतं। त्यानंतर आम्ही मंदिर दर्शन करून आलो होतो। मंदिरच्या इथले आम्ही व्हिडिओज काढले नाहीत कारण तिथे मोबाईल अलाउड नाही आहे, तर म्हणून फॅमिली मेंबर्सनी सांगितलं की मोबाईल गाडीमध्येच ठेवा आणि मगच जाऊया आतमध्ये। तिथे मोबाईल लॉकर्समध्ये ठेवायला लागतात, सो मी व्हिडिओज तिथले काढू शकले नाही। मग आम्ही इथे पोचलो आहे माझ्या बहिणीच्या इथे आणि त्यांचं आहे द्राक्षांची बाग। मंदिर दर्शन करून आम्हाला रात्र झालं होतं, आम्ही रात्री आलो आणि स्टे केलं होतं आणि त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी इथे बागेत आम्ही फिरायला आलेलो आहे आणि इथे खूप सारे व्हिडिओज आणि रील्स काढल्यानंतर आम्ही इथे खूप मज्जा केली आहे आणि लिटरली आम्हाला द्राक्षांच्या बागेत फिरायला खूप मस्त मज्जा आली। कारण मोस्टली द्राक्ष आपण मार्केटमधून घेतो तर खूप वेळा असं होतं की खूप आंबट आहेत, नाही एवढे चांगले लागत आहेत, गोड नाही आहेत, पण इथे गेल्यानंतर द्राक्ष बागेतूनच डायरेक्टली खाण्यात जी मज्जा येत होती ना ते लिटरली मस्त होती आणि एवढे गोड द्राक्ष आहेत ना, खूपच मज्जा आली। त्यानंतर इथे त्यांनी आपल्याच बागेत एक छोटीशी कुटी बनवली आहे गगनगिरी महाराजांसाठी। त्यांनी एक कुटी बनवली आहे, तिथे त्यांनी त्यांची फ्रेम आणि मूर्ती ठेवली आहे। तिथे त्यांना खूपच मस्तपैकी सजवले होतं आणि ती कुटी पण एकदम गावच्या साईडला जशी घरं होती पहिली तशी त्यांनी सजवली आहे आणि इथे बाकीच्या साईडला त्या कुटी बाजूला तिकडे सगळे झाडं आहेत। हे वड्याचं झाड पण आहे, ते खूप मस्तपैकी पसरलेलं आहे, जे कुटीच्या वरती असं पूर्ण सावली देतं। आणि त्यानंतर वडाच्या झाडावर कोणी अशी छोटी मस्ती केली आहेत लहानपणी, ती मला कमेंट करून जरूर सांगा। आम्ही पण इथे ह्या वडाच्या झाडाला असे झुमकळत होतो, पाळणा खेळत होतो, कारण हे सगळे माझ्या मम्मीने मला हे सगळे खेळ सांगितले होते, कारण आम्ही कधी हे सगळं खेळलो नव्हतो। हे सगळं मम्मी आणि मावश्या खेळत होत्या, त्यामुळे त्यांनी दाखवलं होतं आणि ते करताना खूप मज्जा आली। फिरता आम्हाला इथे अजून तालाब दिसले की त्यांनी 2 तालाब असे बनवले आहेत पाण्यासाठी, म्हणजे जी खेती आहे त्यांची त्या झाडांना पाणी पुरवठ्यासाठी ह्यांनी इथे पाण्याचा तालाब असे बनवून ठेवलेले आहेत, जे फार्मिंगसाठी यूज होतं पाणी। च्या बाजूलाच त्यांचं डाळिंबाची बगीचा आहे, तुम्ही इथे बघू शकता। जिथे जेवढी छोटी ही झाडं दिसत आहेत तिथे ती डाळिंबाची झाडं आहेत। डाळिंबाचा अजून सीझन चालू झालेला नाही आहे म्हणून त्याच्यात अजून फळं लागली नाही आहेत। ते सगळं फिरल्यानंतर आम्ही परत घराकडे आलो होतो आणि इथे ह्यांचा तबेला
तर फ्रेंड्स, कोणाच्या घरी अजूनसुद्धा एवढी म्हशी आणि गायी आहेत ते कमेंट करून मला जरूर सांगा, कारण आमच्या गावच्या साईडला तर मोस्टली सगळ्यांनी आपल्या घरचे म्हशी आणि गायी विकून टाकलेले आहेत आणि सगळे मुंबईला गेलेले आहेत। मोस्टली तर सगळे जास्त करून मुंबईला राहतात, अदरवाईज त्यांचे सगळ्यांची घरं मस्तपैकी मॉडर्न घरं बनलेली आहेत। गावच्यासारखी घरं आजकाल कुठे दिसायला भेटतात। मला ह्यांच्याकडे गेल्यानंतर खूप मस्त वाटलं, त्यांच्याकडे गेल्यानंतर खूप गावची फिलिंग येत होती आणि ह्या म्हशी आणि गायी बघून तर खूपच चांगलं वाटलं होतं मला। खूप असं त्यांच्यासाठी अटॅच असं काहीतरी वाटलं मला आणि लिटरली खूप मजा आली ह्यांना बघून। कारण मला आत्तासुद्धा असं वाटतं की जे गावाला गेल्यानंतर जे जुने घरं होती, तर जी चुलीची घरं होती, तर ती बघूनच खरं गावचं फिलिंग येतं। अदरवाईज असं झालं आहे की आजकाल सगळे मॉडर्न घरं बांधलेली आहेत, किचन्स पण मॉड्युलर झालेले आहेत आणि त्या गावाला गेल्यानंतर ते फील येत नाही गावचं आणि असं एकदम शहरात राहिल्यासारखंच वाटतं। तुम्हाला कोणाला असं सगळं लिटरली वाटतं की गावची घरं गावासारखीच राहिली पाहिजेत आणि शहरासारखी नाही राहिली पाहिजेत, तर मला कमेंट जरूर करा। त्यानंतर माझी हरकते जी असतात ते मी कधी सोडत नाही, कारण मी माझ्या बहिणीला पहिलेच सांगून दिलं होतं की मला तुझ्या ते कोणतेही झाड या प्लांट्स भेटतील तर मी ते घेऊन जाईल आणि मला माझे इंडोर प्लांट्स पाहिजे होते। त्यामुळे मी इथे गेल्यानंतर इथे ते ड्रॅगन फ्रूटचं प्लांट दिसलं, ते मी लिटरली थोडंसं चोरून आणलेलं आहे। चोरून नाही आणलेलं, माझ्या बहिणीला विचारून आणलेलं आहे। तर मला ड्रॅगन प्लांटचं झाड पाहिजे होतं आणि मी ते घेऊन आलेली आहे। आणि त्यानंतर इथे त्यांच्याकडे बदक आहेत, हे एवढे 7-8 बदक त्यांच्याकडे आहेत। ते लिटरली खूप आवाज करतात आणि सकाळचे 4 वाजल्यापासून त्यांचे आवाज चालू होतात आणि कोंबडा पण त्याच्या मागे राहील एवढे जोरजोरात ते आवाज करतात आणि झोप पण, त्यामुळे अलार्म पण लावायची गरज नाही आहे। त्यानंतर झाडाखाली बसून आंबे खाण्यात ते जी मजा असते ना, ती लिटरली तिथेच भेटलेली आहे आम्हाला। बिकॉज झाडावरचे आंबे जस्ट काढून खाण्यात जी मजा आहे ना, ती गावालाच असते। पंढरपूरला आम्ही 2 दिवस खूपच मज्जा केली आणि लिटरली खूप मजा आली यांच्या शेतीत फिरायला आणि आंबे खायला, द्राक्ष खायला। मला खूपच आवडलं आणि मज्जा आली। जर तुमचे रिलेटिव्स अँड फ्रेंड्स कोणीही पंढरपूरला राहत असाल तर जरूर तुम्ही या सीझनमध्ये व्हिजिट करा, बिकॉज द्राक्षांचा सीझन याच टायमाला असतो।
तर मग फ्रेंड्स, हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? अगर तो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर. जय हिंद, जय महाराष्ट्र.